या व्हिडिओमध्ये आपण नवीन मुकादम कसा तयार करायचा व नवीन मुकादमाचे रजिस्ट्रेशन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कसे करायचे ते पाहणार आहोत. तर आपल्या ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर जो मुकादम आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे त्याचा पूर्ण मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर आपण इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. या स्क्रीनमध्ये आपल्याला सर्वात वरच्या ऑप्शनवर यूजर प्रकार निवडा येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मुकादम हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. ते ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर जो मुकादम आहे त्याचं पूर्ण नाव आपल्याला या कॉलममध्ये टाकायचे आहे. पूर्ण नाव टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर ऑलरेडी मुकादमाचा आपल्याला आलेला आहे. तर OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या नंबरवर जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर OTP पडताळा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जो मुकादम आहे त्या मुकादमाचा पूर्ण आधार नंबर येथे टाकायचा आहे. पूर्ण आधार नंबर टाकल्याच्या नंतर मुकादमाचे आपल्याला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर त्या मुकादमाचा आपल्याला जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे. लास्टच्या ऑप्शनवर आपल्याला मुकादमाचे गाव कोणते आहे ते टाईप करायचे आहे. आणि मुकादमाचा एक फोटो आपल्याला लास्टला अपलोड करायचा आहे. तो फोटो आपल्याला कॅमेऱ्यामधून काढायचा किंवा गॅलरीमधून निवडला तरी पण चालेल. पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर पूर्ण माहिती एकदा आपल्याला चेक करायची आहे की माहिती बरोबर आहे का. पूर्ण माहिती बरोबर असले तर आपल्याला लास्टला नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे. नोंदणी या बटनवर क्लिक केल्यानंतर नोंदणी यशस्वी झाली. त्यानंतर आपली नोंदणी यशस्वी झाल्यानंतर आपल्याला मुकादमाचा एक डॅशबोर्ड तयार होईल. यामध्ये मग आपल्याला मुकादमाच्या प्रोफाईलवर गेल्याच्या नंतर पूर्ण मुकादमाची इन्फॉर्मेशन आपल्याला येथे दिसेल. मुकादमाचा फोटो, मुकादमाचा पत्ता, मुकादमाचा मोबाईल नंबर, आधार नंबर, अशा प्रकारे आपल्याला नवीन मुकादम तयार करायचा आहे.